माझ्या आप्यानं तुझ्याकडे कधीच काय मागितलं नाही. किती बी संकट आली, किती बी वादळ आली तरी तू आमच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहिलास. किती वाट बघत होतो मी या दिवसाची. शेवटी हो दिवस आलाच. तर देव पण माझ्या बाजूने. या आमल्याच्या मरणानंतर आहे ना, तुमच्या सगळ्यांना हे असं रडताना बघून मला जो आनंद होणार आहे, जे सुख मिळणार आहे ना, त्याचा अंदाज पण नाहीये तुम्हाला. अप्पे, आपल्या लग्नात तुझा नवरा म्हणून तुला 7 वचनं द्यायची इच्छा होती माझी, पण तू माझ्या सगळ्यात स्वप्नांची राख रांगोळी केलीस. हरकत नाही, मी आज तुला एक वचन देतो. भरल्या मांडवात तू मला नाकारून त्या अर्जाचा हात धरलास ना, तुझ्या ह्या निर्णयाचा तुला आयुष्यभर कसा पश्चाताप होईल ना, याची काळजी मी घेतो. हे वचन आहे माझं तुला. अमोल, आता फक्त आराम करायचा आहे बाळा. मा, अगं मी एकदम ठीक आहे. मुलबाळा, आपण आजारी आहे ना, मग आता आरामाची गरज आहे का नाही? हो बाबा. आता तुला कसं वाटतं रे बाळा? बापू, मी एकदम ओके आहे. म्हणलं तुम्हाला आजच्या किमोबद्दल काहीतरी सांगायचे. काय सांगायचं अमोल तुला केमोबद्दल? अरे दीपे मम्मा, मला नर्सने इंजेक्शन दिलं. मला असं धगात गेल्यासारखं वाटलं. मला परत ना काहीच कळत नव्हतं. बाळा, अरे तुला त्रास झाला का रे? हो, नंतर शेवटचा थोडासा त्रास झाला, पण बरं व्हायला एवढं होणारच ना. छोटे सरकार, तुम्ही आवरून घ्या, मी काहीतरी खायला बनवते. हा मम्मा, अगं ऐक ना, आज जेव्हा सगळं झालं ना, तेव्हा मला काहीच वाटलं नाही. हे असला केमो असेल तर मी त्याला घाबरणारच नाही. मी काळजी नका करू मा बाबा. अमोल, बाळा ऐक की जरा. मामा, सिम्बा एकदम स्ट्रॉंग आहे. मला ना काहीच नाही होणार. मोठी माँ, तू माझ्यासाठी आरोग्य करणार आहेस ना? मी ऐकलं होतं. हो, करते ना बाळा. अजून काय खायचंय तुला? दुसरं काही नको मला. मी आलेच. काय मी मी पण आलो बापू. हा रुपाली, मी आहे खोलीत. मी आले आवरून. ही सगळी अशी का निघून गेले? नाराज आहेत का सगळे? अरे नाही बाळा, नाराज नाहीयेत. ते जरा दवाखान्यात दिवसभर थकले ना सगळे, म्हणून गेले. अर्जुन, काय करायचं रे? या सगळ्यात कसं बाहेर पडायचं मला नाही कळत. अहो, काय झालं? मला जरा एकट्याला थांबू दे. मी सगळ्यांच्या वाट्याला हे दुःख वाढून ठेवले.
माझ्यासारखी पापी मेहनत शोधून सापडणार नाही. रुपाली तू शांत हो. तू असं सारखं म्हणत राहिलीस ना तर अमोलच्या प्रत्येक गोष्टीला तुला जबाबदार धरते. प्लीज तू असं काही बोलू नकोस. अहो अहो तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. अहो सावरा स्वतःला. तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर सण नाही झालं गमवला. अहो कळतंय मला पण हे सगळं त्यांना कळून देऊन फायदा नाहीये. मग कसं लपवून ठेवणार आहे सांग की. कधी ना कधी तर त्याला हे सगळं कळणारच आहे. अजून रडून रडून एका क्षणाला शांत व्हावंच लागतं ना. मग तसंच हे दुःख आपल्याला कधी ना कधी पचवावंच लागणार आहे ना. आत्ताच का नाही. रॅपी आता घाबरून नाही चालणार. अमोल जर एवढा धीट आहे ना तर आपल्याला पण हे दुःख पचून त्याला हिंमत द्यावी लागणार आहे. बापू प्लीज मी खोटं नका बोलू. का निघून गेले असे सगळे? अरे बाळा मी कशाला खोटं बोलीन. दवाखान्यात दमले ना म्हणून आवरायला गेलेत. आपण पण जाऊ. तू तू आराम करा. नाही बापू. आजोबा आजोबा पण नाराज आहेत. सगळ्यांना प्लीज बोलवा बाहेर. काहीतरी नक्कीच झाले. बोल. अरे आजोबा तुम्ही प्लीज सगळ्यांना बाहेर बोलवा ना. हा बोलवतो.